नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचा माझा नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी आहे तळोजा सेक्टर 36 प्लॉट नंबर 1 सुखसागरमध्ये आणि आजचा दिवस खूप खास आहे। आज प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी। पूर्ण सोसायटीत देशभक्तीचं वातावरण आहे आणि राष्ट्रगीत, राष्ट्रगान, देशभक्ती गीत आणि भाषण आणि डान्स असं भरपूर सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू आहे। तर चला पाहूया आपण इकडचा प्रजासत्ताक दिन आणि मी या कॅमेरामध्ये सर्व कैद करतो आणि तुम्हाला प्रजासत्ताक दिनचा सोहळा दाखवतो इकडचा सुखसागर। मित्रांनो, तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता, सकाळचं मस्त छान वातावरण सुखसागरमध्ये। आता मी तिकडेच चाललो, दाखवतो तुम्हाला सर्व कार्यक्रम तिकडे चालू आहे। तर मित्रांनो, हा सुखसागरचा प्रभात फेरी आहे। आज प्रजासत्ताक दिन है। जय मातरम, मातरम। जय मातरम, जय मातरम। भारत माता के वंदे वंदे वंदे, भारत माता के वंदे वंदे वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज के, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे वंदे, भारत माता के, भारत माता के, जय किसान, मातरम, जय भवानी, जय भवानी, मातरम, मातरम, जय माता के, वंदे वंदे वंदे, भारत माता के, भारत माता के, वंदे वंदे वंदे, भारत माता के। जय भवानी, जय भवानी, मातरम, मातरम, जय छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति संभाजी महाराज के, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, वंदे वंदे वंदे, भारत माता के, भारत माता के, जय किसान, भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता के, वंदे वंदे वंदे, भारत माता की, वंदे 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 वंदे, छत्रपति शिवाजी महाराज के, छत्रपति संभाजी महाराज के, जय भवानी, जय शिवाजी, वंदे वंदे वंदे,
मातरम मातरम भारत माता की जय शिवाजी जय भवानी मातरम मातरम जय जय किसान जय किसान जय 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 भवानी जय भवानी भारत माता के भारत माता के जय शिवाजी जय भवानी भारत माता के भारत माता की जय वंदे मातरम जय भवानी जय शिवाजी जय जवान जय किसान भारत माता की जय भवानी जय भवानी जय मातरम मातरम जय जय भारत माता के भारत माता के छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति संभाजी महाराज के जय भवानी जय शिवाजी वंदे 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 के वंदे वंदे भारत माता के भारत माता के भारत जय 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 सो जय सो मातरम मातरम जय 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 भवानी मातरम मातरम जय भवानी जय भवानी मातरम मातरम जय जय सो जय सो विजय सो जय भवानी जय भवानी मातरम जय 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 किसान जय किसान जय किसान जय जय भवानी वंदे वंदे जय वंदे मातरम जय शिवाजी जय भवानी इनकलाब जिंदाबाद भारत माता की जय भारत माता की जय शिवाजी जय भवानी शिवाजी जय भवानी जय शिवाजी ते प्रभात फेरी संपला जय मातरम मातरम जय किसान विजय असो
विजय असो, जय भवानी. पूर्ण मस्त तयारी चालू आहे. ही इकडे EWC बिल्डिंग आहे आणि इथे ह्या साईडला LIG आहे, जे आमचं ऑफिस आहे इथे. आता आज माईक लावला नाही आहे तर माहिती नाही आवाज कसा येत असेल. बाकी आता झेंडावंदनाचा कार्यक्रम चालू होणार आहे. आपले प्रतिनिधी विशाल पवार. लवकरात लवकर लाईन मध्ये उभे राहून घ्या. महत्त्वाचा कार्यक्रम आपल्याला वेळेत पार पाडायचा आहे. महिलांनी एक बाजूला, पुरुषांनी एक बाजूला उभे राहा. लहान मुलांना पुढे उभे राहू द्या. हॅलो, लाईन मध्ये उभं राहायचे. लाईन मध्ये सर्वांनी लाईन मध्ये या. आपण नाही लिहून दिले ध्वजारोहण आणि प्रमुख आपले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल आणि नंतर सलामी देण्यात येईल. नंतर राष्ट्रगीत सुरू होईल. चला ध्वजारोहण करूया. ते झाल्यानंतर ते करत हे आपले शेडके साहेब सुखसागरचा प्रवास. आहे ठीक आहे. इकडे इकडं एका कोपऱ्यात लावली म्हणजे कसं बस खाऊ दे. इकडे बघा थोडं थोडं नारळ घ्या, थोडं नारळ घ्या थोडा.
धरू द्या आता धरू द्या धरू द्या त्याला पण हाताला आधी ध्वजारोहण केलं तयार नॅशनल अँथम झालंय. आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला आपल्या सुखसागर गृहनिर्माण नियोजित सोसायटीला सिडकोकडून मान्यता भेटली आणि त्या गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य प्रवर्तक अध्यक्षपदी आपल्या सोसायटीतील श्री अशोक शेडगे यांची नियुक्ती झाली. त्या नियुक्तीबद्दल सोसायटीवरील सर्व सदस्यांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे. आपल्याला अशोक शेडगे साहेब यांच्या रूपाने सोसायटीला एक गंभीर आणि भक्कम नेतृत्व भेटलं आहे. मी आपल्या सोसायटीचे अशोक शेडगे साहेबांना विनंती करतो त्यांनी आपल्या सोसायटीला आता संबोधित करायचं आहे. 26 जानेवारी 76व्या आपण साजरा करत आहे आज या ठिकाणी. त्यामुळं जे उपस्थित राहिलेले आहेत जे माझे माता बंधू वगैरे असतील त्यांचं प्रथम मी स्वागत करतो आज या ठिकाणी. तर आज 26 जानेवारी याविषयी थोडी आपण माहिती देतो. 15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला आणि आपली जी घटना आहे ती 26 जानेवारी 1950 रोजी आपली घटना म्हणजे प्रजासत्ताक आपल्या हातात देश आला. बाकी 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला होता काही संस्थानिकांच्या हातात तो देश होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ते संस्थानिक खालसा केले आणि देश एकसंघ केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून त्यांना एक 2 ते 3 वर्ष मध्ये कार्यकाळ केला. त्याच्यानंतर आपण आज 26 जानेवारी आपण साजरा करतो. 26 जानेवारीला आपल्याला संपूर्ण सत्ता म्हणजे आपला देश एका नियमाने चालला पाहिजे त्या हिशोबाने आपण 26 जानेवारी हा सण साजरा केला जातो. आज 26 जानेवारी सांगलं तर बऱ्याच स्वातंत्र्य सैनिकांनी आज या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे आपला देश स्वतंत्र करण्यासाठी. बऱ्याच महापुरुषांनी सुद्धा आज या ठिकाणी आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचलं आणि आपल्याला आज जे दिवस आपण पाहतो आज 26 जानेवारीचा आज त्याचमुळं आपण पाहत आहोत. त्यामुळं सर्व महापुरुषांचं बी आपण अभिनंदन करूया या ठिकाणी. आज हा 26 जानेवारीचा आपला पहिलाच आपण साजरा करतो. याच्या अगोदर आपण 15 ऑगस्ट रोजी आज या ठिकाणी 15 ऑगस्ट साजरा केला होता. 15 ऑगस्ट साजरा करताना काय तुटपुंजी लोक येत होती. थोडे लोकांनी स्वतः मेहनत घेऊन आपण तो पहिला सण आपण साजरा केला होता. 15 ऑगस्ट साजरा करत असताना आपण या ठिकाणी बरेच आपल्या सोसायटीच्या विषयी काही नियमावली असेल काही सुरक्षा व्यवस्था असताना आपल्या सोसायटी कशी चालली पाहिजे सोसायटी दृष्टिकोन काय उपाययोजना केला पाहिजे त्याची मुहूर्तमेढ आपण 26 जानेवारी 15 ऑगस्ट या दिवशी आपण सुरुवात केली होती. आपल्या सोसायटीमध्ये मीटिंग झाली होती आणि त्यानंतर आपण कसं आपला काही लोक होती काही यायची होती त्यासाठी आपण आपल्या सेक्टरचं नियोजन कसं करावं त्याची आपण मुहूर्तमेढ 15 ऑगस्ट रोजी आपण साजरी केली. त्यानंतर आपली जी झाली होती आपली सोसायटीची महासभा असती तर 15 ऑगस्टला आपल्या सोसायटीच्या सुरक्षेविषयी असतात किंवा आपल्या सोसायटीच्या काही अडचणी असतील त्यावर सर्वांनी एक मत केलं काही ठराव पास केले होते. आपण बिल्डिंगच्या सुरक्षेसाठी प्रतिनिधी या आपण एक ठराव घेतला होता त्या टायमाला
आपण 2 महिने दिले होते बाबा. 2 महिन्यानंतर की आपण ठरवू, कारण थोडी लोक होती, काही लोक यायची होती, त्यासाठी आपण 2 महिने वाट पाहिली आणि ऑक्टोबरमध्ये आपण आपल्या सोसायटीची नियोजित कमिटी स्थापन केली होती ऑक्टोबरमध्ये. त्याच्यानंतर आपण सिडकोचे प्रत्येक चालू होता, आपण ते प्रयत्न करत होतो आणि आपल्या सगळ्या सहकारी आपली जी टीम आहे इथं कुणाचे काही मतभेद नसताना एकसंघ आपला सगळा सेक्टर, आपले सगळे लोक, सगळे रहिवासी यांच्या योगदानामुळं आपल्याला काल परवा दिवशी सिडकोचे राठोड साहेब यांनी मला फोन केला आणि तिथं जाऊन मोकळीकर साहेब सिडकोचे यांनी सोसायटीचा पदभार स्वीकारायला सांगितलं. सोसायटीचं मुख्य प्रवर्तक म्हणून त्या ठिकाणी माझी नेमणूक केली. तर या ठिकाणी बऱ्याच माझ्या सहकार्यांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे. बऱ्याच जणांनी मेहनत घेतलेली आहे. या ठिकाणी रहिवासी बी आहेत. कुठल्याही कार्यक्रमात रहिवासी अग्रेसरच असतात. कुठलाही कार्यक्रम असतो, आपण जे कार्यक्रम केले आतापर्यंत बरेच कार्यक्रम केले, कुठलेही आपल्याकडं आर्थिक तरतूद नव्हती त्या टायमाला, पण तो कार्यक्रम करायचा मग म्हणायचं नाही आपण स्वतःच्या खिशातले पैसे टाकू त्या वेळेस. परंतु ते केलं, झालं, सक्सेस झालं. काय नाही, एक कार्यक्रम पुढे गेला. खूप मोठे आपण गणेशोत्सव साजरा केला होता, नवरात्र साजरा करता, एकही कार्यक्रम मिस गाईड केला नाही आपण. त्यासाठी सर्वांचं जेवढं धन्यवाद मानो एवढं कमी आहे, कारण अहोरात्र मेहनत घेणारे माझे सहकारी आज या ठिकाणी आहेत. खूप मेहनत घेणारे, रात्री बसून सकाळ बसणे, अगदी कामाचे खाडं करून बी सुद्धा त्यांनी या ठिकाणी योगाचं म्हणजे मोलाचं योगदान दिलेलं आहे. जे सर्टिफिकेट धारक आहेत ते इथं राहत नाही, ते बाहेर राहतात. एका मेसेजवर, एका स्कॅनरवर कुठलीही वर्गणी असो, कुठला विषय असो, लगेच ते तिथून तुम्हाला ते मदत करत असतात. त्यामुळे आपल्याला सुखसागर, खरंच आपल्याला सुखसागरचं नाव एकदम सुखसागरचं दिलेलं आहे. तर सुखाचा सागर आहे आपला. काही मध्ये काही एक संघ आणि एक असा तिथून पुढे बी आपल्या सर्वांचं सहकार्य राहावं आणि या सर्व नियोजित कमिटीला आपण सहकार्य करावं. आणि मी आता काही जास्त बोलत नाही, बरेच लोक इथं बोलणारे आहेत. त्यामुळं आपण या ठिकाणी आला, त्यामुळे आपलं मनपूर्वक धन्यवाद. साहेब खूप खूप धन्यवाद. आपण या दिवसाचे महत्व प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती थोडी दिली. आपण जे कार्य केलं, सुरुवातीपासून जी मेहनत केली, 7 दिवस मेहनत केली, आपण जे कार्यक्रम होते त्याबद्दल 15 ऑगस्ट बोला म्हणा किंवा गणेश उत्सव, नवरात्री उत्सव, कोजागिरी पौर्णिमा, असे छोटे मोठे सगळे आपण कार्यक्रम केले. प्रत्येकाची मेहनत आहे यामध्ये, असं नाही की कुणाची काही नाही. सगळ्यांनी मेहनत करून सगळ्यांनी एकमेकाला साथ दिली, त्यातून काम होत गेलं. अशा पुढे आपण शेंडगे साहेबांना त्यांची निवड पण झाली. चीफ प्रमोटर सोसायटीचे आपले मुख्य प्रवर्तक म्हणून नेमणूक झाली. याबद्दल त्याचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे. धन्यवाद शेंडगे साहेब. त्यानंतर आपल्यासाठी संबोधित करण्यासाठी आपल्या सोसायटीचे उपाध्यक्ष विशाल पवार साहेब आपल्याला 2 शब्द संबोधतील. हॅलो, सर्वप्रथम जमलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना मी आपल्या देशाच्या 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण इथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जमलेलो आहे, परंतु बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं की प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यामध्ये काय तफावत आहे. बऱ्याच लोकांना माहीत असेल, परंतु काही विद्यार्थी आहेत किंवा काही लोक आहेत की ज्यांना याची कल्पना नाहीये. फक्त आपण देशाच्या देशभक्तीवर एवढंच. तर त्या संदर्भात फक्त मी थोडंसं आपल्याला बोलू इच्छितो की सर्वांना माहीतच आहे, जवळपास हजारो वर्ष आपल्या लोकांवर परकीयांनी राज्य केलं. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे की 11व्या शतकापासून किंवा त्याच्या आधी बरेच परकीय तुर्कस्तानमधून, अफगाणिस्तान, कझाकिस्तान, मोगल असतील, खिलजी असतील, यांसारख्या लोकांनी आपल्यावर आक्रमण करून आपली जागा काबीज केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्यावर शासन केलं, लुटमार केली. त्यांनी त्यांच्यासाठी, त्यांच्या स्वार्थासाठी जे काय करायचं केलं, बराच अन्याय झाला. आणि सर्वांना माहितीच आहे 16व्या शतकामध्ये या अन्यायाविरुद्ध सर्वप्रथम
आवाज उठवण्यासाठी एका सूर्याचा जन्म झाला, ते म्हणजे आपले वंदनीय श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि स्वतंत्रता काय असते किंवा स्वराज्य काय असतं याची सुरुवात शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम केली आणि स्वराज्य स्थापनेची घोषणा केली. तर असं स्वराज्य त्यांनी स्थापन केलं. त्यामध्ये तुम्हाला सर्व माहितीच असेल की बऱ्याच मावळ्यांनी त्यामध्ये आपल्या प्राणांची आहुती दिली आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं. हे स्वराज्य चालू असताना व्यापाराच्या दृष्टीने काही इंग्रज आपल्यावर पुन्हा व्यापाराच्या ह्याच्याखाली नियोजनाखाली आले. त्यांनी काय पाहिलं, आपल्याकडे जातीपात धर्मभेद याच्यावर भेदभाव आहे, त्याचा फायदा उचलून त्यांनी पुन्हा आपल्याला विभागलं. पुन्हा आपल्यावर परकीयांचं राज्य आलं. 150 वर्षाच्या इंग्रजांनी आपल्यावर पुन्हा त्यांचा अधिकार गाजवला आणि आपल्याला पुन्हा पारतंत्र्य टाकलं. पुन्हा यासाठी स्वतंत्र मिळवण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल की बऱ्यापैकी लोकमान्य टिळक यांनी सुरुवात केली पुन्हा की बाबा स्वराज्य माझा हक्कच आहे, तो मी मिळवणारच. आणि त्यांच्यासोबत इतर स्वातंत्र्य सैनिक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, त्यानंतर भगतसिंग, सुखदेव, राजगुरू असतील किंवा असे अनेक आहेत, रानडे वगैरे असतील, रानडे आणखी असे खूप सारे आहेत की त्यांनी प्रयत्न केले. आणि महात्मा गांधीजींच्या काळामध्ये नेतृत्वाखाली आपल्याला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. 15 ऑगस्ट हा आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, कारण आपल्याला त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं. त्याच दिवशी आपण काय केलं, आपल्या देशाने तो परकीयांचा इंग्रजांचा जो झेंडा होता तो झेंडा आपण खाली उतरवला आणि आपला भारताचा झेंडा आपण वरती चढवला. म्हणून आपण त्याला ध्वजारोहण असं संबोधतो. आणि आपण ध्वज घालून दुसरा आपला जो ध्वज आहे तो वरती चढवतो आणि मग त्याला फडकवतो, त्याला आपण ध्वजारोहण संबोधतो. असं ध्वजारोहण आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरुवात केली. आणि आजपर्यंत दरवर्षी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरती ध्वजारोहण केलं जातं. आता स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज सोडून गेले, परंतु आपल्याकडे काही इतर पर्याय उपलब्ध नव्हते. आपली जी राज्य चालत, आपला जो देश चालत होता तो इंग्रजांचे जे नियम होते, त्यांची जी नियमावली होती त्याच्यानुसारच चालत होता. म्हणून आपल्याला काय करायला लागलं की आपली एक नियमावली तयार करण्यासाठी एक समिती नेमली. आणि त्या समितीचे अध्यक्ष सर्वज्ञातच असतील, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी एक चांगल्या रीतीने प्रत्येक जनमानसाचा विचार करून एक नियमावली बनवली आणि त्याला आपण काय बोलतो तर आपल्या देशाचं संविधान. आणि हे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 26 जानेवारी 1950 साली सुपूर्द केलं. आणि त्या दिवसापासून आपल्या देशाची एक स्वतःची नियमावली, एक स्वतःच राज्यघटना तयार झाली. आणि संविधानाच्या नावाखाली आपण ते पुढे अनुकूलत गेलो. आणि आजपर्यंत आपण, त्यावेळेस आपल्याकडे राष्ट्रपती नव्हते, देशाचे पहिले राष्ट्रपती 1950 साली 26 जानेवारी 1950 साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यापासून सुरू झाले. आणि तेव्हापासून दरवर्षी राष्ट्रपतींच्या हस्ते आपण 26 जानेवारीला आपला झेंडा ऑलरेडी 15 ऑगस्टला फडकलेला असतो, म्हणून फक्त ध्वज आपण फडकवतो, खालून वरती चढवत नाही. आणि हा कार्यक्रम राजपथावर राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली होतो. तर थोडासा हा फरक आहे, लोकांनी लक्षात ठेवा की दोन्ही दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. 26 जानेवारी जो आता आपण दिवस साजरा करतो, या दिवशी आपली देशाची खरी घटना, खरा नियमावली, खरी जी संविधान हे लागू झालं. आणि तेव्हापासून आपल्या देशाचा खरा कारभार हा चालू झाला. तर ही माहिती लोकांना असावी एवढीच माझी इच्छा होती. त्याच्यानंतर आता आपल्या सोसायटीच्या व्याप्तीत थोडं बोलतो. ज्या प्रकारे 26 जानेवारीला देशाची राज्यघटना एक नियमावली तयार झाली, त्याच प्रकारे योगायोगाने आपल्याकडे 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या सोसायटीची सुद्धा अधिकृत नियमावली किंवा नियम असणे आणि त्याचा एक अधिकृत प्रवर्तक असणे हे साध्य झालं. हे सगळं आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की जसं देशाचा कारभार तसंच आपल्या सोसायटीचा कारभाराचा एक योगायोग सुरू झालेला आहे. आणि आपले अध्यक्ष जी शेडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता आपण पुढे सोसायटीमध्ये जे काही कार्य ते करायचे, ज्या प्रकारे इंग्रजांनी किंवा परक्यांनी लुटमार केली तशी बऱ्याचपैकी सिडकोनी आपली लुटमार केलेली आहेत. बरोबर आहे ना? बऱ्यापैकी सिडकोने रेट वाढवले, सुरुवातीला सजेशन दिले नाही आणि आता आणखी डबल आपल्या घरांचे रेट कमी केले. तर याच्या विरोधात काय आवाज उठवायचा ते आपण उठवतोच. आपल्या सोसायटीत बरेच लोक आहेत की अन्यायाविरोधात लढा देत असतात, पुढाकार घेत असतात. परंतु निराश न होता, कुठल्याही प्रकारचं निराशी न बाळगता आपण प्रयत्न करू
की आपली सोसायटी ही संपूर्ण तळोजा विभागात एक सफलदायी आणि एक आदर्श सोसायटी म्हणून तयार होईल आणि सोसायटीचे जे काही विकास असतील, विकास काम असतील, हे विकसित सोसायटी तयार होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करू आणि संपूर्ण तळोजामध्ये आपल्या सोसायटीचं नाव रोशन करू. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. इतिहासापासून आपल्या आजच्या दिवसापासून सिडको बद्दल पूर्ण डिटेल माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये कोण इंटरेस्टेड असेल संबोधित करण्यासाठी प्लीज पुढे यावे. चान्स आहे. आणि जेस मध्ये बोलणार कोण असेल तर लवकर या, वेळ खूप कमी आहे. पुढे आपल्याला अजून कार्यक्रम भरपूर करायचे. पुरुषामध्ये कोण आहे का? महिलांमध्ये चला आता गार्गी सागर देसाई यांना मी पुढे बोलवतो स्टेजवरती. प्लीज पुढे या. My name is Tisha Madhuri Manoj Kashi. Today is 26 January. Today is celebrate our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is national festival. National festival. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदम मस्त मस्त. धन्यवाद. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं. त्रिशा मनोज काशी यांनी मनोगत व्यक्त केलेला आहे. पुढचा नंबर आहे शहानी. आरव लक्ष्मण खोत. Good morning, everyone. Respected parents and all my dear friends, my name is Arav Kaur. I wish you all a very happy Republic Day. Today is the 26th January and we are celebrating 76th Republic Day of our country. On 26th January 1915, our constitution came into force. We should respect our vote on 26th January. The President of India came in. President of India hoisted the national flag in New Delhi. We should understand the importance of this great day. I am proud to be Indian and I love my country very much. Jai Hind, Jai Bharat. जय हिंद. सर्वांनी काय वाजवते. पुढचा नंबर घेतो आरोही लक्ष्मण खोत. Today I am a
सिपाहियों बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद। सिपाहियों बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद जय हिंद। रास्ते में ना चलूंगा डर के, चाहे मुझे जीना पड़े मर मर के, मंजिल से पहले आगे ही आगे एकदम Good morning everyone. My name is Swaroop Vikram Shirkar. Today is 26 January. Today is 26 January. We are celebrating Republic Day. Republic Day is our national festival. On 26 January 1950, our Constitution came in force. We should respect our Constitution and our country. Republic Day teaches us to live unity and peace. Jai Hind, Jai Bharat. Thank you. साही विशाल पवार पुढचा नंबर आहे. परत चालू कर. Good morning everyone. My name is Sahi Vishal Pawar. Today is 26 January. Today is Republic Day. At first I wish you all very happy Republic Day. We are celebrating as national festival. Indian Constitution and today is 26 January. Today is Republic Day. At first I wish you very happy Republic Day. We are celebrating festival. Love is there. We honor our freedom. जय हिंद जय महाराष्ट्र. छान. सगळ्यांनी टाळ्या वाजवून छान नाही बसले तर प्रोत्साहन देत देत आपले नन्हे मुले आहेत त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. त्यांनी प्रयत्न करतात, आपण त्यांना चान्स दिला पाहिजे. सगळ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन करा. राज परळकर. India is my country. All Indians are my brother and sister. I love my country and I am proud of it, rich and very heritage. I shall always
courtesy to my country and my people and place my devotion in their well-being and prosperity. Aglow like my happiness. Jai Hind. माझे गौरी पुत्र विनायका भक्तीने आयु कामांत सागती प्रथम वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे धुंद पिंडाक्ष चौथे गजवक्त्रते पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धनुवंगदे नववे श्री बालचंद्र दहावे श्री नायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे शिवाराती न संख्याने नभ विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धीचे विद्यार्थ्याला वे विद्या धनार्थाला वे धन पुत्रार्थाला वे पुत्र मोक्षार्थाला गती जपता गणपती स्तोत्र सहा मासाचं घेतलं 1 वर्ष पूर्ण होत आहे मेळ स्थिती न संशया नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठीत पठणानुवानुने ओम गणपतये नमो नमः गणपती बाप्पा मोरया गणमूर्ती मोरया. बेटा अतिशय सुंदर अतिशय तुम्हाला देश बोलून दाखवणार आहे. शांतपणाने नम्रवित ते तुम्ही शांतपणाने ऐकावे असे माझे विनंती आहे. ते 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान पहिला भगव्याचा मंत्र दे भगव्याचा मंत्र देतो त्यागाचा 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा मान दुसरा पांढऱ्याचा मंत्र देतो शांतीचा 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा मान तिसरा हिरव्याचा मंत्र देतो समृद्धीचा 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे 3 रंग झेंड्याचे सारे माझ्या आवडीचे रंगनी सरचक्राचा मंत्र देतो धावण्याचा रंगनी सरचक्राचा मंत्र देतो धावण्याचा 3 रंग सारे माझ्या आवडीचे 3 धन्यवाद. Today is 26 January.
Today is 26 January. India celebrates Republic Day on January 26. People hold the national flag on this special day. Parade showcases India's culture and history. Kids enjoy watching colorful floats in the parade. We sing the national anthem with pride. For our freedom fighters. धम्मपाल पगड होप पॅथॉलॉजीचे ओनर त्यांनी इथे कॅम्प लावलेले आहे आपल्या सोसायटीमध्ये. I wish you a very happy Republic Day. Today is 26 January, the National Day of India. This is the national festival of our country. On this day, our Constitution came into force on 26 January 1950. The Constitution of India is the supreme law of India. The Constitution is the largest written constitution in the whole world. Dr. Babasaheb Ambedkar is the father of our constitution. Thank you. आज मी प्रजासत्ताक दिनाबद्दल थोडं बोलणार आहे. भारत मातेला तुझा अभिमान, दिशातून नाच गळते तुझ्या यशाचे गान. भारत माते मातृभूमी आहे, माझा भारत महान आहे. माझा भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही राष्ट्र आहे. भारताचा इतिहास स्फूर्तिदायक आहे. भारताची संस्कृती गौरवशाली आहे. विविधतेने एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. सत्यमेव हे भारताचे ब्रीदवाक्य आहे. तिरंगा आमचा राष्ट्रीय ध्वज आहे. जनगण आमचे हे भारताचे राष्ट्रगीत आहे. धन्यवाद. जय हिंद.
जिनका था अपनी वो माटी और घर बारा ये चमन अपना वतन आंखों से अपनी लुट रहा ये चमन अपना
सर्वांनी टाळ्या वाजवायचे, प्रोत्साहन द्यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे, प्रोत्साहन द्यायचे. टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचे. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. स्वप्नील पारते, गणपत कदम, मंगेश पोगटे, भगत साहेब, रोहित सावंत यांनी त्यांना बक्षीस दिलेलं आहे. प्रत्येकी 100 रुपये त्यांनी स्वीकारावं. सगळ्यांनी पुढे या. ज्यांनी ज्यांनी बक्षीस जाहीर केले त्यांनी सगळ्यांनी पुढे या आणि त्यांच्या हस्ते तुम्ही द्यावे. Ahí va.